हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। आणि आम्ही आलेलो आहोत अहिल्यानगरच्या टाटा मोटर्स या शोरूममध्ये। हे शोरूम आहे MIDC एरियामध्ये। आणि आज गाडी जी आम्ही घेत आहोत ती माझ्या माहेरच्या फॅमिलीसाठी घेत आहोत, आई वडील दादा बहिणी यांच्यासाठी। आणि मी तुम्हाला दाखवतेच कोण कोण आलेले आहेत ते। तर येथे आमच्यासाठी कॉफी आलेली आहे। गरमागरम कडक कडक अशी ही कॉफी आहे। दिसायला खूप छान दिसत होती, पण टेस्ट करून बघूयात। अँड ट्रस्ट मी, जे मी कॅफेमध्ये किंवा घरी जी मी कॉफी पिते तीच मला ॲक्च्युली आवडते, पण आज इथली जी कॉफी मी पिले ना, एकच नंबर। खूप छान कॉफी आहे। तर आता मी जास्त वाट बघायला न लावता लगेच सांगून टाकते की आम्ही कोणती गाडी घेत आहोत येथे। तर आम्ही येथे घेत आहोत आत्ताच लॉन्च झालेली, म्हणजे लॉन्च तर आधीच झालेली आहे ही कार, पण आत्ता CNG मध्ये लॉन्च झालेली नेक्सॉन CNG। तर ही गाडी आम्ही येथे घेतलेली आहे। अँड दिस इज अवर कार नेक्सॉन। तर ही गाडी आत्ता सप्टेंबरमध्ये CNG मध्ये लॉन्च झालेली आहे। आणि याला एवढी डिमांड होती की गाडी यायला खूप वेळ लागला CNG मध्ये। आणि ठीक आहे, आम्ही खूप म्हणजे वेट करायला आम्ही तयार होतो, कारण की आम्हाला हीच हवी होती। खूप विचार करून आम्ही ही गाडी घेतलेली आहे। मालकीन बाई गाडीच्या दोन कसं वाटतं? तर हा जो हार गाडीला लावलेला आहे तो शोरूमकडून मिळालेला आहे गाडीसाठी, आणि त्यांनी लावलेला आहे तो। आणि आम्ही जो हार घेतला आहे तो दीदी जीजू घेऊन येत आहे, त्याला यायला थोडा वेळ आहे अजून। आणि खूप सुंदर हार आहे तो। आणि तो जो हार येणार आहे तो आम्ही स्पेशली कस्टमाइज करून घेतलेला आहे आमच्या कारसाठी। पाती आली। आणि येथे आलेले आहेत दीदी जीजू यश अनुज, आणि ते आलेले आहेत शिरूरवरून। आणि नक्षत्रा लगेच तिच्या मावशीकडे पळत गेलेली आहे। तिला असं झालं होतं की कधी ती येईल आणि ती कधी तिला भेटेल। आणि आल्या आल्या तिला सांगते, पाती मला लागलो। आणि या ठिकाणी मामा भाचीची भेट होत आहे। हे आहेत माझे मोठे मामा, आणि त्यांना भेटते। आणि इकडे आलेले आहेत जीजू सनी दादा। सनी दादा अगोदरच आमच्याबरोबर आलेले आहेत। इथे वहिनींचे पप्पा आहेत, आणि माझे मम्मी पप्पा दादा, आणि अजून पण येणार आहेत माझे जे भाऊ आहेत ते। तर इथे आलेले आहेत माझे भाऊ नितीन भाऊ आणि रमेश भाऊ।
आणि हा आहे रमेश भाऊ, हा आहे नितीन दादा, ज्याला तुम्ही अगोदरच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. इथे आहेत मामा, प्रीती बहिणीचे वडील, आणि आता गाडीच्या पूजेची तयारी चालू आहे. आणि येथे आलेला आहे गाडीचा हार, ज्याची आम्ही खूप वेळची वाट बघत होतो. आणि खूप सुंदर असा हार बनवून मिळालेला आहे. त्यामुळे ते जे गोल्डन त्यांनी जे टाकलेलं आहे त्याला काय म्हणतात माहीत नाही, पण त्यामुळे तो एकदम सुंदर उठून दिसतोय. त्याचबरोबर तो हार खूप जास्त हेवी पण आहे.
आणि आता गाडी घेण्याची पूर्ण प्रोसिजर झालेली आहे, गाडी निघालेली आहे आपल्या घरी जाण्यासाठी. पण मी आता येथे रस्त्यात थांबणार आहोत, कारण गाडी घेतली आहे म्हणजे पार्टी तर बनती आहे. गाडी घेतली तर तर गाडी घरी आल्यानंतर संध्याकाळी आता सगळे पूजा करण्यासाठी जमलेले आहेत. ही माझी माहेरची फॅमिली आहे आणि माझे सगळे चुलती भाऊ आणि आमच्या इथले सगळेच पूजा करण्यासाठी आले होते. आणि हे आहे मोठे चुलते, ही चुलती, वहिनी, हे आहे छोटे चुलते आणि ही पण माझी चुलती आहे मोठी. आणि हे सगळे पूजा करण्यासाठी आलेले आहेत येथे. आणि खूप आनंदाचं वातावरण होतं, सगळे खूप खुश होते, खूप छान वाटत होतं. असं काही फंक्शन असेल किंवा काही असेल आणि सगळे एकत्र आले की खरंच खूप छान वाटतं. ही आहे शारदा काकी, माझी छोटी चुलती, जी आता गाडीची पूजा करत आहे. आणि इकडे काहीतरी चालू होतं गाडीत अनुज आणि यशचं. या रुपाली वहिनी आहेत, ज्यांना तुम्ही अगोदरच्या ब्लॉगमध्ये बघितलेलंच आहे. थोडंसं ते भेटतील. आणि आता आम्ही आलेलो आहोत हॉटेल मधुबन येथे. आणि आता गाडी घेतलेली आहे म्हटल्यानंतर 2 टाइम्स पार्टी कोण चढणार आहे. तर आम्ही आलेलो आहोत इथे डिनरसाठी. आणि खूप छान आहे हॉटेल, मस्त नॅचरल ॲम्बियन्स आहे, सायलेंट आहे, खूप गर्दी पण कमी होती. तर असा होता हा आजचा पूर्ण दिवस. गाडी घेणं आणि सेलिब्रेशन यामध्येच तो पूर्ण दिवस आजचा गेलेला आहे आणि आनंदाचा पण होता. आणि असेच आनंदाचे दिवस सर्वांच्या आयुष्यात येत राहोत आणि प्रत्येक मोमेंट्स प्रत्येक व्यक्ती आयुष्यातलं सेलिब्रेट करत राहोत. आणि भेटूया परत आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.